हॅलो, नमस्कार मंडळी. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या YouTube चॅनल ऋतंभरा प्रज्ञामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही पैशांच्या प्रॉब्लेम्समध्ये असाल किंवा जर तुम्ही कर्जात अडकलेले असाल, त्यात बाहेर कसं पडायचं हे तुम्हाला समजत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशांची समृद्धी हवी असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन तुमच्यासाठी. नमस्कार, मी प्रियंका बागुल खैरनार, सर्टिफाईड होपोनोपोनो आणि EFT हीलर, लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या आजच्या व्हिडिओत आपण कर्जाशी रिलेटेड डेट, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये डेट म्हणतो, या रिलेटेड जी हिलिंग आहे ही आज आपण होपोनोपोनोच्या माध्यमातून बघणार आहोत. होपोनोपोनो हे एक हवायन आत्मशुद्धीचं तंत्र असतं, ज्यात आपण फक्त 4 वाक्यांचा उपयोग करून आपल्या प्रॉब्लेम्सला, आपल्या सिच्युएशन्सला, चॅलेंजेसला त्यांची जबाबदारी घेऊन हील करत असतो. त्यात आता आपण आज हील काय करणार आहोत आणि कसं करणार आहोत हे मी पहिले तुम्हाला सांगते. जसं की आपण एखाद्या कर्जाच्या सिच्युएशन मध्ये आहोत, आपल्यावर खूप कर्ज आहे, तर आपण काय करतो अशा परिस्थितीत? एकतर हे कर्ज आपण आपल्या फॅमिलीसाठी घेतलेलं असेल, तर त्या फॅमिली मेंबर्सला किंवा फॅमिलीला, पूर्ण कुटुंबाला आपण दोष देत बसतो की त्यांच्यामुळे आपल्याला हे कर्ज घ्यावं लागलं. तर ही दोष देण्याची आपल्यातली ही जी भावना आहे, याची आपण जबाबदारी घेतो आणि याला आपण क्लीन करतो, याला आपण स्वच्छ करतो होपोनोपोनोच्या माध्यमातनं. होपोनोपोनोने आपण जेव्हा हिलिंग करतो, आपण 4च वाक्यांचा उपयोग करत असतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मला क्षमा करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करते. हे आपण कुणाला सांगतो? तर हे आपण एकतर तुम्ही युनिव्हर्सला सांगू शकता. जर तुम्ही देवाला मानत असाल, तर तुम्ही देवाला संबोधून हे म्हणू शकता, किंवा तुम्ही, जसं की ही हवायन टेक्निक आहे, ही जे हवायन प्राचीन पद्धती आहे, तर त्या पद्धतीत याला असं सांगितलं गेलंय की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, अवचेतन मनाला हे वाक्य म्हणायचे, ती जबाबदारी घेऊन, आणि ती परिस्थिती तुम्ही क्लीन करू शकताय, क्लिअर करू शकताय. चला तर मग आता आपण बघूया आर्थिक ब्लॉक्स म्हणजे काय. तर आर्थिक ब्लॉक म्हणजे काय, की आपल्या मनाची पैशांविषयीची भीती असते ना, की पैसा माझ्याकडे येईल की नाही, मी पैसे कमवू शकेल की नाही, मला जसं आयुष्य हवं आहे तसं मी ते जगू शकेल की नाही, ही जी भीती आहे, ही भीती आपल्या आर्थिक समस्या निर्माण करत असते, आपल्यामध्ये आर्थिक ब्लॉकेजेस क्रिएट करत असते, बनवत असते. त्यानंतर आपल्या मनामध्ये एक शंका असते, अपराधीपणाचा भाव असतो, गिल्ट असतं, की मी याच्याकडनं इतकं कर्ज घेतलंय, मी ह्या बँकेकडनं एवढं लोन घेतलंय, मी ह्या वेळेत ते फेडू शकेल की नाही, किंवा नाही फेडलं तर काय. तर तो जो अपराधीपणाचा भाव असतो ना, तो आपल्यामध्ये आर्थिक समस्यांना उत्पन्न करत असतो, आपल्या आतमध्ये, आपल्या एनर्जीत ब्लॉकेजेस क्रिएट करत असतो, हा जो भाव असतो तो. त्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्ही एखाद्या स्वतःची तुलना इतरांसोबत करता. जसं की तो खूप श्रीमंत आहे, तुमचा एखादा मित्र असेल जो की छान पैसे कमवतोय आणि तुम्ही त्याच्या तुलनेत थोडेफार कमी कमवत असाल, तर तुम्ही एक तुलना करता की तो किती छान आयुष्य जगतोय, मलाही तसंच जगायचंय, मलाही तेच हवंय, मलाही हेच करायचंय. आणि याने काय होतं की तुमच्यावर एक टेन्शन, एक दडपण आल्यासारखं होतं, की हा मला ते करायचंय म्हणून मला ह्या पैशांच्या अडचणीतनं पटकन मोकळं व्हायचंय. एक दडपण तुमच्यावर त्यामुळे येतं, ह्या तुलना करण्यामुळे. तर यामुळेही तुम्ही तुमच्या आर्थिक अडचणीत ब्लॉकेजेस क्रिएट करत असतात. लहानपणापासून आपल्याला आपल्या घरात आई वडिलांनी, आजी आजोबांनी किंवा आपल्या आजूबाजूच्या समाजाने एकच विश्वास आपला पक्का केलेला असतो. तो असतो की पैसा सहजासहजी मिळत नाही. पैसा कमवायचा आहे तर प्रचंड मेहनत घ्यावी लागते, खूप कष्ट करावे लागतात.
अंथरूण पाहून पाय पसर, म्हणजे हे जे लिमिटिंग बिलीव्हज, हे जे आपल्याला रोखून ठेवणारे हे जे विचार आपल्याला लहानपणापासून दिलेले असतात आणि त्यावर आपला विश्वास इतका पक्का बसलेला असतो की आपण आपल्या चौकटीच्या बाहेरचा विचारच करू शकत नाही. तर आपल्याला हे जे लिमिटिंग बिलीव्हज आहेत, हे जे आपल्या आर्थिक ब्लॉकेजेस आपण तयार करून ठेवलेले आहेत, ते आज आपल्याला या हिलिंग थ्रू बाहेर काढायचे, सोडून द्यायचे, यातनं मोकळं व्हायचंय. जेणेकरून आपल्यावर असलेल्या कर्जाचं जे टेन्शन, जो त्रास, जे डिप्रेशन किंवा जो तणाव आपल्याला येत आहे, त्यातनं आपण थोडंसं रिलॅक्स फील करू. या हिलिंगने आज तुम्हाला काय मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही हे हिलिंग एक दिवसात केलं तर आयुष्य बदलेल असं नाहीये. किंवा तुम्ही फक्त मी जे तुम्हाला ज्या पद्धतीने होपोनोपोनो हिलिंग करून घेते त्या पद्धतीने तुम्ही रोज करताय आणि तुमच्याकडे पैसा येईल असंही नाहीये. तर तुम्हाला करायचं काय आहे की रोज ह्या पद्धतीने हिलिंग करायचं. याने होईल असं की तुमच्यातली जी पैशांविषयीची नकारात्मक ऊर्जा आहे ती स्वच्छ व्हायला सुरुवात होईल, ती क्लीन व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्याकडे नवीन संधी जसं की जॉबच्या येऊ शकतात नवीन संधी, किंवा तुम्हाला काहीतरी सुचेल की मला कोणीतरी व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं आणि इथे मी जॉबसाठी बघू शकतो. काहीतरी एक्स्ट्रा इन्कमचा सोर्स तुमच्याकडे जनरेट व्हायला सुरुवात होईल. कुठून तरी तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम मिळायला सुरुवात होईल. तुम्हाला तिथे काहीतरी जॉबची संधी मिळेल किंवा काहीतरी नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. अशा वेगवेगळ्या संधी तुमच्यासाठी खुल्या होतील आणि त्या तुम्ही बघायला सुरुवात कराल, त्यावर तुम्ही ऍक्शन घ्यायला सुरुवात कराल. जेव्हा आपल्यातली ही जी नकारात्मकता क्लीन होत जाते ना, तेव्हा आपली ही जी ऍक्शन फ्रिक्वेन्सी असते, जी आपली कृती करण्याची जी ताकद असते ना, ती वाढत असते कुठे ना कुठे. त्यामुळे आपण ह्या होपोनोपोनोने ही नकारात्मक ऊर्जा क्लीन करणार आहोत, जेणेकरून पुढची सकारात्मक ऊर्जा आपण आपल्या शरीरात, आपल्या विचारांमध्ये घेण्यासाठी ओपन असू, रिसेप्टिव्ह असू, खुल्या मनाने आपण त्याला स्वीकारू शकू. चला तर मग आजच्या आपल्या या हिलिंगला सुरुवात करूया. जर तुम्ही ही हिलिंग घेण्यासाठी रेडी असाल तर मला कमेंटमध्ये आर टाईप करा. ही हिलिंग ज्यावेळेस आपण करत असतो, आपण त्या आपल्या भावनांना प्रेम देत असतो, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत असतो, त्यांची माफी मागत असतो. म्हणून होपोनोपोनो एक प्रभावी माध्यम आहे आपल्या चॅलेंजेसमधनं, आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समधनं खूप सहजतेने बाहेर पडण्याचं. चला तर मग सुरू करूया. एक दीर्घ श्वास घ्या. तुम्ही जिथे आहात तिथे एका कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा. पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड, रिलीज, डीपली रिलीज. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड, रिलीज, डीपली रिलीज. रिलीज युअर एनर्जी. रिलीज. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड, रिलीज, deeply release, release, deeply release, release. आपले दोन्ही हात हृदयावर ठेवायचे. माझ्यासोबत तुम्ही मी बोलेल ते सेंटेन्स रिपीट करणार आहात, ते वाक्य पुन्हा एकदा रिपीट करणार आहात. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. मी 100% जबाबदारी घेते. या कर्जाविषयी मला वाटत असलेल्या भीतीची मी 100% जबाबदारी घेते. या कर्जामुळे माझ्यामध्ये जो अपराधीपणाचा भाव निर्माण झाला आहे, मी स्वतःला दोष देत बसली आहे. त्या दोषांचीही मी आज 100% जबाबदारी घेते. मी 100% जबाबदारी घेते की मी माझ्या आयुष्यात घेतलेल्या या कर्जाला, मला बँकेकडून सतत येणाऱ्या त्या मेसेजेसला, मी ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांच्या त्या बोलण्याला मी आता वैतागली आहे. मी असं म्हणून या कर्जाप्रती रोजच
नकारात्मक भावना, विचार उत्पन्न करत आहेत, त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जांची मी आत्ता जबाबदारी घेते आणि यांना हील करते. डिअर युनिव्हर्स, प्रिय विश्व, माझ्या प्रिय सबकॉन्शियस मना, अंतर्मना, आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर की मी स्वतः बँकेकडनं कर्ज घेतले किंवा मी स्वतः एखाद्या व्यक्तीकडनं पैसे उधार घेतले आणि त्याला ते मी देऊ शकत नाहीये. याचं हे जे ओझं माझ्या मनावर आहे, त्यासाठी कृपया मला क्षमा कर. मला क्षमा कर. हे पैसे घेताना त्यांची गरज मला होती, त्यावेळेस मी आनंदाने घेतले. पण आता ते देताना माझ्या मनात खूप नकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. त्यासाठी मला माफ कर. मला क्षमा कर. मला क्षमा कर की कर्ज घेताना मी खूप खुश होतो. खूप खुश होते की या कर्जामुळे, या पैशांमुळे माझ्या घरात काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार होत्या. त्यामुळे मी खूप खुश होतो. पण आज जेव्हा मी हे कर्ज फेडू शकत नाहीये, त्यावेळेस मी माझ्याच कुटुंबियांना यासाठी जबाबदार धरते. त्यासाठी मला क्षमा कर. मला माफ कर की माझ्या मनात सतत मी हे कर्ज का घेतलं असेल? का मी इतकं कमवत नाहीये की मला कर्ज घ्यायची वेळच आली नाही पाहिजे? असे हे विचार चालू असतात आणि यातनं माझ्यात जी नकारात्मक ऊर्जा येते त्यासाठी मला माफ कर. मला माफ कर की मी नेहमी त्या कर्जाचा विचार करत बसतोय त्यावर ॲक्शन घेण्यापेक्षा. मला माफ कर की मी नेहमी त्या कर्जाचा विचार करत बसते. हे कर्ज फेडण्यासाठी आवश्यक कृती करण्यापेक्षा. मला माफ कर की मी माझ्या आयुष्यात असलेल्या पैशासाठी कधीही कृतज्ञता व्यक्त केली नाही. पण मला मात्र हा हवा भरपूर आहे. मला माफ कर की मी माझ्याकडे आत्ता असलेल्या पैशासाठी कधीही कृतज्ञता व्यक्त केली नाही. पण मला हा मात्र माझ्या आयुष्यात मुबलक हवा आहे. थँक यू युनिव्हर्स. थँक यू माय डिअर सबकॉन्शियस माइंड. माझ्या प्रिय अंतर्मनात थँक यू. मी तुझी मनापासून आभारी आहे. कृतज्ञ आहे की तू मला आज याची जाणीव करून दिली की माझ्याकडे आहे त्या पैशाप्रती पहिले मला कृतज्ञ होणं गरजेचं आहे. थँक यू युनिव्हर्स. थँक यू माझ्या अंतर्मना. तू आज मला याची जाणीव करून दिली की माझ्याकडे पैशांची समृद्धी भरपूर आहे. कारण मी आज जे जेवू शकते, खाऊ शकते, ते अन्न मी पैशांनीच विकत घेतले. मी पीत असलेलं पाणी मी पैशांनी विकत घेते. मी राहत असलेलं घर, जे रेंटचं असेल तर त्याचं रेंट मी पे करू शकते. जे माझं असेल स्वतःचं तर कधीतरी मी त्यासाठी पैसेच दिले आहेत ते खरेदी करताना. तर इतका माझ्याकडे पैशांची समृद्धी असताना, माझ्याकडे इतकी पैशाची समृद्धी असतानाही मी स्वतःला कितीतरी वेळा नकारात्मक गोष्टी बोलते. त्यासाठी आय एम सॉरी आणि थँक यू मला इतकं समृद्ध बनवण्यासाठी. माझ्या आयुष्यात इतकी समृद्धी मला देण्यासाठी. थँक यू. माझ्या या समृद्धीची मला आज जाणीव करून देण्यासाठी की माझं आयुष्य किती समृद्ध आहे पैशांनी. याची जाणीव मला आज करून देण्यासाठी थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू माय डिअर मनी. माझ्या प्रिय पैशा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कारण तुझ्यामुळे माझं दैनंदिन आयुष्य खूप सुखकर आहे. सहजपणे मी प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात करू शकते. त्यासाठी
तुझ्यावर खूप प्रेम करते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते प्रिय पैसा. कारण मला माहिती आहे तू माझ्या आयुष्यात आहेस का समृद्धपणे आहेस. प्रिय पैसा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कारण मला माहिती आहे तू माझ्या आयुष्यात आहेस. तू चारही दिशांनी माझ्या आयुष्यात येत आहेस. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. त्यासाठी आय लव्ह यू. तुझ्यावर खूप प्रेम करते. थँक यू. वेगवेगळ्या चांगल्या मार्गांनी तू माझ्याकडे येत आहेस त्यासाठी. त्यासाठी मी तुझ्यावर खूप प्रेम करते. टेकडी ब्रीथ, एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड. अफर्म. डिअर मनी, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Release. Thank you, universe. Thank you, माझं सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन. तुझी खूप आभारी आहे की तू माझा पैशांविषयीचा जो नकारात्मक ऊर्जा होती. थँक यू, युनिव्हर्स. तुझी खूप आभारी आहे की तू माझ्या मनात पैशांविषयीची जी नकारात्मक ऊर्जा होती तिला आज हील केलंय, क्लिअर केलंय, क्लीन केलंय त्यासाठी. थँक यू. मी आत्तापासनं, या क्षणापासनं माझ्या सगळ्या कर्जांमधून मुक्त झाली आहे. मी स्वातंत्र्य आहे भरपूर पैसा कमवण्यासाठी. मी स्वतंत्र आहे भरपूर पैसा कमवण्यासाठी. माझ्या आयुष्यात पैसा खूप सहजतेने आणि प्रेमाने येतो. माझ्या आयुष्यात पैसा खूप सहजतेने आणि प्रेमाने येतो. थँक यू, युनिव्हर्स. आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रीथ, एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड. अगदी हळुवारपणे श्वास सोडायचा, अगदी हळुवारपणे. सावकाश. अगदी सावकाश श्वास सोडायचा. रिलीज. डीपली रिलीज. रिलॅक्स युअर एनर्जी. दोन्ही हात एकमेकांवर घासायचं. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीराला द्यायची आहे. अफर्म करायचंय, मी खूप खुश आहे. मी स्वतंत्र आहे. माझ्या आयुष्यात चारही दिशांनी भरपूर पैसा येत आहे. माझ्या आयुष्यात पैशांची समृद्धता आहे. मी माझ्या आयुष्यात असलेल्या सगळ्या कर्जांमधनं मुक्त झाली आहे. थँक यू, युनिव्हर्स. आय लव्ह यू. तुम्हाला आपलं आजचं हे हिलिंग कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला हे हिलिंग आवडलं असेल तर तसंही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयांवर हिलिंग हवं आहे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय. आणि तुम्हाला असंच हिलिंग रोजच्या रोज हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरनं माझ्या DMHP प्रोग्रामला रजिस्टर करू शकताय. किंवा तुम्हाला जर हे हिलिंग काही विशिष्ट दिवसांसाठी घ्यायचं आहे तर तुम्ही आपली येत्या नवरात्री स्पेशल जी बॅच आहे त्या बॅचला रजिस्ट्रेशन करू शकताय. ही बॅच असणार आहे 10 दिवसाची. 9 दिवसाच्या 9 शक्तींसोबत आपण मॅनिफेस्टेशन करणार आहोत आणि सोबतच हिलिंग घेणार आहोत वेगवेगळ्या विषयांवर. तर नक्कीच या बॅचला तुम्ही रजिस्ट्रेशन करा. या बॅचच्या अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही त्या बॅचची माहिती मिळवू शकताय. आणि जर तुम्हाला फ्री वर्कशॉप अटेंड करायचे असतील आपले तर खाली डिस्क्रिप्शनमध्येच कम्युनिटी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. येत्या रविवारी होणारं आपलं एक फ्री वर्कशॉप आहे. ते वर्कशॉप तुम्ही त्या ग्रुपमध्ये तुम्हाला त्याची लिंक येऊन जाईल. त्या लिंक थ्रू तुम्ही ते वर्कशॉप जॉईन करू शकताय. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच पॉझिटिव्ह, सकारात्मक व नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा.
या बॅचची एक जी फीज फक्त नाममात्र असणार आहे ती आहे फक्त ₹199. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली पर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.